इच्छुक उमेदवाराची यादी निश्चित करत असताना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठी कसरत करावी लागली, प्रचंड मोठी कसरत करावी लागली। कौतुक आहे भाजपाच्या नेत्यांचं की निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं आणि सर्वसामान्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना मात्र त्यांनी अलगदपणे मिठाच्या खड्यासारखं ते बाजूला काढले। आणि त्याच अशाच एका कार्यकर्त्याशी आपण संवाद साधणार आहोत। रणजित कोकाटे हे आपल्या कुठल्या प्रभागातून तुम्ही इच्छुक होता? प्रभाग क्रमांक 6 पुरुष ड मधून ओपन पुरुष म्हणून मी इच्छुक होतो। तर माझा भाजपने पूर्णपणे माझा वापर करून घेतला। म्हणजे जसं आम्हाला स्वतः मालकांनी बोलून आम्हाला म्हणले की तुम्ही काम करा, तुम्हाला कुठे ना कुठेतरी संधी मिळेल। पण संधी न देता जसं काही की एक गव्हात आलेला खडा कसा उचलून टाकते तसं, अहो ह्यांना लग्न जर करायचं होतं तर गपचूप कशाला करायचं? यांनी कुठेतरी झाकून पाकून लग्न करण्यात काय अर्थ होता का? एका निष्ठावान कार्यकर्त्याला आम्ही पक्षासाठी अहोरात्र, मला तर एक अनाथ मुलगा आहे, मी एवढे कार्यक्रम घेतलो पक्षासाठी, मला आज वाईट वाटतं ते काम। आज आम्हाला भाजप पक्ष म्हणायला लाज वाटते, माहितीये का? आमचा भाजप पक्ष म्हणायला लाज वाटते साहेब। किती वर्ष काम केलं? 10 वर्ष झालं निष्ठेने काम करतो। एक विधानसभा मालका, 2 विधानसभा, लोकसभा, अहो स्वतःच्या समाजाचं आंदोलन असताना सुद्धा आम्ही समाजाच्या विरोधात जाऊन काम करायचं लाज वाटतं आम्हाला असं भाजपासाठी। याचं वाईट वाटतं सगळ्यात जास्त। किती वेळ दिला? आम्ही दिवस रात्र पक्षासाठी कुठेही जाऊ दे, आम्ही दिवस रात्र काम केलेलं आहे। शारीरिक तर हानन झालं, आर्थिक किती झालं? नुसतं आर्थिक का आमचं आता म्हणालो का, माणूस जेवढं कमवायला ते कुठेतरी संधी मिळेल, आपल्याला काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही या आशेने माणूस कमवलेली सगळी इथंच खर्च करायचं। काय म्हणायचं, आपला पक्ष आहे, आपण पक्षाला आज आपण मदत केलो तर आपल्याला पक्ष कुठेतरी मोठा करेल। पण मोठं न करता त्यांना, मला वाटतं आज पक्षाला आहे ना, सगळे पक्षाला मिळणारे उमेदवार लागले का काय? गरीब उमेदवार लागला नाही कधी पक्षाला। असं म्हणायचं का की प्रामाणिक, गरीब, निष्ठावंत आणि विशेष म्हणजे पक्षाशी कायमस्वरूपी जोडलेल्या कार्यकर्त्याला आता कार्यकर्त्याची गरज नाही। पण आता भाजप पक्ष हा मला वाटतं की कुठेही अशा चांगल्या विचाराच्या लोकांमध्ये राहिलेला नाहीये। मग कसं आहे आताचा भाजप? कसं आहे आताचा भाजप? पूर्णपणे बाहेरचा भाजप बनलेला आहे। राष्ट्रहितासाठी काम करणारा भाजप पक्ष राहिलेला नाही आता। सगळे हे भाजपाचे बाहेरच्या लोक, भाजपामध्ये बाहेरच्या लोकांचे विचार आलेले आहेत। भाजप हा मूळचा राहिलेला नाही। आम्हाला काल रोहिणीताईंनी स्वतःहून सांगितलं की भाजपाच्या नावावर फॉर्म भरा। आम्ही भाजपाच्या नावावर फॉर्म भरलो आणि हे कल्पना सुद्धा दिली नाही की पक्षाने बाबा तुम्ही कसं तरी करून लढचाल, काहीतरी करचाल, कल्पना तर द्यायला पाहिजे होती। इतकंच देव धर्म राष्ट्र ह्या संकल्पनेने विचाराला प्रेरित होऊन तुम्ही पक्षाशी जोडला गेलात, नेत्याशी गेलात। आज हे सगळे गोष्टी खोट्या आहेत, ह्याला फक्त म्हणजे वापर केला जातो या सगळी विचारधारा टाकून दिलेल्या लोकांमधलं इथे, ह्या लोकांमध्ये इथे येत आहे। भाजपाची सगळी विचारधारा ही सगळं आलेले लोक टाकून दिलेले, आम्ही स्वतः अनुभवलेले लोक आहेत। जसं की काय अनुभव घेतले? आणि घेतलो ना, जे राष्ट्रहिताचे विचार करणारे लोक नसताना तुम्ही त्यांना घेणार आहो भाजपासाठी, राष्ट्रहितासाठी आम्हाला कुठे जरी पाठवलं तरी आम्ही पहिला जाणारे लोक आहेत। भाजपाच्या विचारासाठी कुठेही जायला तयार होतो आम्ही। आम्हाला आज भाजपाचे विचार आवडायला, भाजपाचे विचारच मूळचे राहिलेले नाही आता। मूळची भाजपा आहे का? नाही आता राहिलेलं नाही। मला तर शहर अध्यक्षांना विनंती आहे, त्यांनी एक भाजपाच्या हिंदुत्वासाठी काम केलेले आहेत। मला वाईट वाटतं त्या ताईंना सांगायला की बाबा ताई, तुम्ही आमच्यासाठी पाठीमागे, तुम्ही तरी तुमच्या आमच्यासाठी पाठीमागे तुम्ही राहायला पाहिजेत। नाही, पण त्या देखील एक संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत। सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी बूथवर उभारले, टेबलवर स्लिपा वाटलेत, त्यांना माहिती कल्पना आहे। प्रत्येक कार्यकर्त्याचं त्यांना दुःख माहिती असलं पाहिजे होतं। आज त्या कुठेतरी न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये होत्या, त्यांनी न्याय देऊ शकल्या असत्या। हो, ताईंना विसर पडला आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा। त्यांना शहराध्यक्ष मिळावा आम्ही मनोमनी प्रार्थना करत होतो। मालकाचं तर काम एवढं मनापासून केलेलं की मालकाच्या, आम्ही प्रत्येक शब्दावर मालकावर पूर्ण विश्वास ठेवून डिपेंड आम्ही होतो। नाही, पण ह्याच्यामध्ये 2 आमदारांनी एक शब्द दिला होता, निष्ठावंत कार्यकर्त्याच्या मागे आम्ही राहू, तो कुठे जरी गेला तरी आम्ही त्यांचा प्रचार करू। वाटतं का या विचारावर ते ठाम असते? हे आतलं राजकारण काय शिजलं हे मला माहित नाही साहेब, पण आज वाटतं की ही एवढी कल्पना नसावं, एवढे राजकारणी जाणते आहेत। एवढे कल्पना, एवढं सुद्धा त्यांना माहित नसावं, एवढे जाणकार नेते आहेत ते। एक दुखावलेला कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना काय शेवटची विनवणी आळवणी? स्वतःहून संपवायलेले नेते हे। असं वाटतं की भाजपाचे भविष्यात काँग्रेसपेक्षाही बेकार हाल होणार आहे। बापरे, म्हणजे
फार गंभीर आहे हा. सर्वसामान्य कार्यकर्त्याची ही तळमळ आहे आणि ही त्याची तळमळ वरिष्ठांच्या नेत्याच्या काळजाला पिंगा नक्कीच घालेल आणि नाही घातली तर ते निर्दयी म्हणावं लागेल. रेड न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पात्रे.